हाय, गुड मॉर्निंग. मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ट्यूजडे. आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाला. सकाळी 5:30 वाजताच आम्ही निघालेलो आणि तेव्हाच मी व्लॉग सुरू केले. जाता जाता मस्त असं सनराईज देखील बघितला आणि छान प्रवास चाललेला. फक्त एका गोष्टीमुळे जरा जास्त त्रास झाला, ते म्हणजे डिझेल, जे की कुठेच भेटत नव्हतं पुण्यात. मग साताऱ्याच्या पुढे आल्यावर आम्हाला एका ठिकाणी भेटलं. मग आम्ही पुढे येऊन इकडे नाश्त्यासाठी थांबलो होतो. आणि हे बघा, पिंपल कसं बरोबर जेव्हा कुठे जायचं असतं तेव्हाच येतात. सगळे मुली या गोष्टीशी रिलेट करू शकतात, खरं आहे की नाही. आणि मग काही ते आम्ही जे काही ऑर्डर दिलं होतं ते मयूर ऑर्डर देऊन आलं आणि आम्ही बसलेलो. मग आमचा नाश्ता आला. आम्ही सर्वांनी छान असा नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर जातानामध्ये असं हे छान असं एक नदीचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर जागा आहे ती. आणि तिकडे 24 तासच बोलतीये, 12ही महिने पाणी असतं. आणि मग नंतर घाटामध्ये आम्ही आलो, तर घाटातलं नजारा बघ काही सुंदर दिसतंय बाबा. आणि मग इथं आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये. आणि आता वाजलेत 12. आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालेलो. तर एक 6-7 तासाच्या प्रवासानंतर नासा काहीसा आमचा अवतार झालेला. घरी गेलो तो आई बाबा घरी नव्हते म्हणून बघायला गेलो त्यांना. तर ते इकडे वरती आलेले फणस तोडायला, तुम्हाला दिसलंच असेल. आणि हे आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला आहे, जिथं हे छोटंसं धरण पहिले होतं साधं. आता तिथं जरा असं काम चालू आहे. मग आम्ही आलो फणस घेऊन घरी. आणि हे आमचे भाऊजी बॉडी बिल्डिंग करतात फणस घेऊन. मग नंतर आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि बसलो आंबे खायला. आल्या आल्या मस्त घरचे कलमाचे आंबे, म्हणजे सुकच आणि खूप गोड आंबे आहेत आमचे. नंतर मग आईने आमच्यासाठी जेवण बनवलेलं, वाकटची भाजी आणि भाकरी, ते आम्ही खाऊन घेतलं. मितालीने तर काही तर जेवण केलंच नाही, ती नुसती आंबे खात होती, नुसती आंबे. मग तिने तिचे आंबे खाऊन घेतले आणि आमचं जेवण आम्ही करून घेतलं. जेवण वगैरे झालं, आंबे खाऊन झालेले. आता सकाळी लवकर निघालेलं, त्यामुळं झोप तर खूप जास्त आलेली. मग आम्ही आलो झोपायला. मयूर तर ऑलरेडी झोपून गेला आहे, भाऊजी देखील झोपलेले. आता आम्ही दोघीही झोपते. आता भेटूया आपण थोड्या वेळाने जेव्हा मी परत उठेल. नंतर मग मी फ्रेश उठली तर 5:30 वाजता उठले होते. झोपलेली मी 2 वाजता वगैरे. छान जरा आराम भेटला, बरं वाटत होतं. आणि तितक्यातच शेजारचे देखील आले होते आईबाबांना भेटायला. मग त्यांना चहा करून दिला आणि इकडे त्यांच्या गप्पा चालू होत्या. मयूर इकडे खाली असं छान असं झोका खेळत बसला होता, जो आमच्या बाबांनी ते सुपारीच्या झाडांना बांधलं आहे. पाठीमागे असं आम्ही हे सगळं छोटीशी बाग तयार केली. आणि संध्याकाळी 6-7 वाजता असा काहीसा नजारा दिसतो माझ्या घराच्या समोरच्या बाजूला. पूर्ण जंगल आहे. आणि नंतर मच्छर भागवण्यासाठी हे असं धूर केलेला. संपूर्ण घरात धूर झालं होतं, पण मच्छर खूप चावतात म्हणून हे करावंच लागतं. आणि इथं आमचे भाऊजी मॅच बघतायत. मग आम्ही रात्री जेवण केलं आणि झोपी गेलो. असा संपला आजचा दिवस. कट टू डे 2. मॉर्निंग झालेली. मॉर्निंगला व्ह्यू बघा काही सुंदर आहे. आणि आज आम्हाला जायचं होतं बाहेर बाबांच्या मामाच्या मुलाच्या इथं. तर त्याच्यासाठी आम्ही तयारी करत होतो. आणि मग पहिले आम्ही इकडे नाश्ता करून घेतला आणि सर्वजण रेडी झालो. आणि इथं मी झालेली आहे रेडी. आणि आता आम्ही बघू जाता कुठे कुठे थांबतो. आणि आज आम्ही गुहागरला देखील जाणार आहोत. भेटूया. काढा कुठे पण. आणि इथे आम्ही पोचलेलो आहोत बाबांच्या मामाच्या इकडे. तिथलं हे विहार आहे. इकडे कोकणात विहार खूप सुंदर आहे, खूप सुंदर. भारी, प्रेमातच पडतं त्यांना. आणि इथे आम्ही आलो त्यांच्या घरी. त्यांनी आम्हाला असं ज्यूस वगैरे दिलेले. त्यांना कोणाला बेबीमध्ये घेतलं नाही, कारण कोणी कम्फर्टेबल असू शकत नाही. एकतर पहिल्यांदा मी त्यांच्या इथे गेलेली त्यामुळं. आणि मग तिथून आम्ही निघालो.
आणि हा विहाराचा पूर्ण आणि हे बाबांची आत्या आहे, ह्या बाबांच्या आत्या, त्यांच्या घरी आम्ही आलो होतो. त्या पण तिथेच राहतात, त्यांनाही भेटलो. मग आम्ही पोहोचलो सकाळी नाश्ता करून लागलेलो, त्यामुळे भूक खूप जास्त लागलेली. मग आम्ही इथं जेवण करायला थांबलो. पहिले तर खूप छान असं जेवण इथे आम्ही बसलेलो आहोत गुहागरच्या बीचला. बघूयात आपण पुढे कसं काय काय आहे. आता आम्ही बीचवर चाललोय सांग. आम्ही आहोत गुहागरला. आणि इकडे आमचे भाऊजी आता गाडी चालवत आहेत. तू बघूया कशी चालवत आहेत. गाडी येतात थांबा. इकडे पुढे तळीवर येऊन आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि निघालो पुढे. तर पुढे विहार बघा केवढी सुंदर सुंदर आहेत, खूप भारी. मग इथं आम्हाला जरा झाडं बघायची होती म्हणून आम्ही इथं नर्सरीमध्ये आलेलो. तर तिथे अशी छान छान झाडं होती आणि ही छान कोंबडी आणि तिची पिल्लं पण होती बघा. तिथून आम्हाला डायरेक्ट घरी रात्री आणि ते जेवण बनवतोय. लाईट गेलेली त्यामुळे अंधारामध्येच चाललेलं आणि एकच जेवण बनवणार होतो आम्ही, अंडा बिर्याणी. तर बघूया आता काय होतं ते. हे आमचे आंबे बघा कसे घातले पिकायला. आणि कट टू डे 3 आहे हा. आणि आज आम्ही जातोय आरेवारीला. आल्यापासून आम्ही घरात असं निवांत बसलोच नाही आहे, नुसतं आम्ही फिरतच होतो. तर आज 3रा दिवस आहे आरेवारी आणि परवा आम्ही निघणार आहोत. तर आता आम्ही चाललेलो आहोत आरेवारी बीचवर. इथे आम्ही पोचलेलो आहोत. व्ह्यू तर बघा काय सुंदर बीच दिसतो यार. हा जाम आवडतो मला, जाम. म्हणजे लाटांचा आवाज.
पोचलेलो आहोत आम्ही वारे बीचला. नाही सॉरी, आरे बीचला. वारे बीच तर पुढे होता. समोर भाऊजी आणि मयूर आहेत. आणि हे आम्ही दोघी on the beach where we on the beach there is this view. Just look at the view, guys. मावशी आपण पुढवतोय काय माहितीये का? हा. हे असतं का? काय बोलतात त्याला? कासव. नाही, मग खेकडा असतं ना, खेकड्याचे अंडे. हा. खरं खोटं नाही सांगत. त्यातून बारीक बारीक खेकडे येते. त्यांचे मॉडेल ते लोक येतात ना मध्ये. मग तिथे थोडा वेळ पाणी देखावून आम्ही निघालो घरी. तर सनसेट होत आणि सनसेटचा नजारा तर म्हणजे काय सुंदर दिसतं ना. खूप भारी या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात. आणि मी तर आम्ही थोडंसं वरती रस्त्यामध्ये एके ठिकाणी थांबलो आणि तिथून असा हा सुंदर सनसेटचा व्ह्यू एन्जॉय केला. आणि मग आलो घरी. थकून गेलेला जीव पार, पण काय करणार. Can't do anything now. आणि डे 4 आहे हा. जेव्हा आम्ही रिटर्न निघालो पुण्याला यायला, तर सकाळी मला काही खायला भेटलं नाही व्हिडिओमध्ये, कारण व्लॉगच मला शूट करायला जमलं नाही, कारण सकाळी खूप घाई होते आणि मला लवकर निघायचं होतं. मी त्या घाटात येऊन परत अशा हे माकडांना खायला देत होतो. जसं आले ते माझी. अरे पडशील ना, जाशील खाली. तिथे त्याची मम्मी त्याची केस केली का. हा. आणि इथे या माकडाने आमच्या गाडीतनं हे फुटाणे चोरून आणले होते आणि बाबा त्याला खायला द्यायला गेले, तर तो बाबांवरच हे करतोय. मग आम्ही आलो पुढे, तिथे थोडासा नाश्ता केला आणि निघालो घरी यायला. असं होतं आमचं कोकणातले हे काही दिवस. खूप मजा आली. ह्यावेळेस जास्त दिवस राहायला जमलं नाही, सुट्टी नव्हती त्यामुळे. मग आम्ही पुढे दिवस त्याला थांबलो. आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा.